निश्चितच आपण निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे 5 मिनिटाच्या आत, नाही तर मग चाविंद्र संघाला कॉल देऊ आम्ही. पहिला चेंडू उडवण्याचा प्रयत्न होता, फसला होता फटका. इथं मात्र पाहतोय आपण एक धाव कंप्लीट केली आणि एका धाव्यावरती समाधान इथं मानलं जाते. स्ट्रायकर यांना पाहतोय आपण गोरखनाथ, नॉन स्ट्राईकला भरत, गोलंदाजी मार्क वरती नंदू. यावेळेस क्या बात आहे, क्या बात आहे, खूप चांगला चेंडू हाताला जातो. या ठिकाणी आपण पाहतोय तर निर्धावची सांगता होते. पण 71 धावायचं लक्ष्य आहे. हवाई सफर करावा लागेल, जास्त मोठे फटके खेळावे लागतील. या ठिकाणी मात्र ते फटके काही येत नाहीयेत आणि ही छोटी चिकी सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ पाहायला मिळते. जवळ 18च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा कराव्या लागतील. तुम्हाला या 18 धावा जमा करण्यासाठी 2 मोठे फटके, सिंगल, डबल म्हणजे प्रत्येक चेंडू मागे हाणामारी करावा लागेल. यावेळेस सोडवलाय, जरूर पाहूया बॉर्डर लाईन क्लिअर करेल का, परंतु नाही आहे. उंची जास्त, लांबी कमी, फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात. निश्चित आपण पाहतो पहिल्या ओव्हर जे आहे ते पॉवर प्लेचा आहे. भिनार संघाला इथनं 12-15 जरी धावा पहिल्या ओव्हर मध्ये आल्या तर निश्चित येणाऱ्या फलंदाजांमध्ये तो दमखम आहे की या धावा कंप्लीट करू शकतायत. परंतु मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र प्रयत्न केला जातोय, प्रयत्नांना यश मिळत नाहीये. यावेळेस क्या बात आहे, दिशा दिली होती इथं आणि खराब क्षेत्ररक्षण ही पाहायला मिळतंय. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होतय आणि चेंडू मात्र आपण पाहतोय सीमापार चौकार होतोय. पंचांच्या माध्यमातून इशाराही केला जातोय. ते चेंडू मला तरी वाटतं सीमापार जातोय की काय याची वाट पाहत होते. सहा धावा धावफलकावरती हरेश यांनी चांगली हुशारी केली. आपण पाहिलं तर लेट केलं होतं आणि आपण पाहतोय की दिशा दिली फक्त आणि त्या अनुषंगाने एक लक फॅक्टरी लाभला गेला आणि चौकार वसूल झाला. पुढील चेंडू यावेळेस ऑन साइडला खेळलेला आहे. छत्रशा गाय त्या ठिकाणी अडवला जात नाही. एक धाव कंप्लीट केली जाते. चेंडू डीप मध्ये पैकी झालेले आहे आणि या ठिकाणी दुसरी धावी कंप्लीट होते. तिसरीचा प्रयत्न
क्या बात आहे, फलंदाज या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. या ठिकाणी उपस्थित आमच्या गावचे वरिष्ठ नागरिक, प्रतिष्ठित नागरिक सन्मान्य तुकाराम डाकी साहेब उपस्थित आहेत. विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी आपण पाहतोय दिनेश भोईर येतोय मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी धुरा इथं मात्र पाहायला मिळेल महेश याच्या खांद्यावरती आहे. आता बेस्ट वर्सेस बेस्ट पाहायला मिळते. दिनेश भोईर इथं मात्र उपस्थित झालेला आहे, याच्याकडे चांगली क्षमता आहे आणि महेश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय ज्याने खूप चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळते. पुढील चेंडू महेश स्लोअरचा मारा केला होता. या ठिकाणी पाहतोय आपण यस वाईट बॉल जातोय. एक धाव घेतली जाते. धावसंख्या 9 अंकावरती. आपण पाहतोय की या सामन्याचा आनंद घेत असताना घर बसल्या हनी पाटील, हनुमान पाटील पोगाव यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. आपलेही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम. या ठिकाणी शुभ आगमन होते माजी सरपंच सन्मान्य राजेजी पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. आपलेही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्मान्य राजेशजी पाटील साहेब आपण पाहिले तर बाबगावचे माजी सरपंच या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. या कमिटीच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज स्पर्धेचा दुसरा दिवस पाहायला मिळतोय. भरपूर मान्यवर या व्यासपीठावरती येताना दिसत आहेत. प्रेम दिल्याने प्रेम मिळतं असं म्हटलं जातं. अतिशय प्रेमळ माणसं या व्यासपीठावरती येताना पाहायला मिळत आहेत. सन्मान्य सरपंच साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन. वेलकम. हॅलो. या ठिकाणी पाहतोय आपण पुन्हा एकदा व्हाईट बॉल यावेळेस सोडवलाय. मिस्टान जरूर झालेला आहे. क्षेत्ररक्षक या ठिकाणी चुकी नाहीये. देवी त्यादिवशी मात्र चांगली झेल पकडताना पाहायला मिळतोय. येस, या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज जरूर बाद झालेला आहे, परंतु जे हवं ते घडते मैदानाच्या आतमध्ये बिनार संघाच्या बाबतीने. कारण आता दोन्ही फलंदाज जे आहेत ते अतिशय ताकदवार खेळ करण्यासाठी माहिर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला दिनेश भोईर तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विशाल. मागील मॅच मध्ये काही चान्स मिळाली नव्हती, परंतु पाहूया या ठिकाणी विशाल भोईर यांना चान्स मिळालेले आहे, संधी मिळालेली आहे. संधीचं सोनं केलं जाईल का ही पाहण्यासारखं राहील. पाहूया. एका बाजूला आपण पाहतोय पिंपलगर तर दुसऱ्या बाजूला फलंदाजी करत असताना भिनार संघ यावेळेस उडवलाय. इथं मात्र सेफ लँडिंग होते. पाहूया. एकच धाव घेतली जाईल. काही घाई करायची गरज नाही. नंदू पाटील स्ट्राईक राखली जाईल दिनेश कडे. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 11 अंकावरती जाऊन पोहोचते, परंतु भरपूर लांब पल्ला आहे आणि त्या धावा हव्या आहेत त्या धावा येत नाहीत. 16 चेंडूंचा खेळ बाकी आणि 60 धावांची तब्बल गरज आहे. म्हणजे तुम्ही विचार करा आपल्याला काय यूज करावं लागेल, कुठलं वाहन यूज करावं लागेल. यावेळेस फुल टॉस अँड मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता आणि इथं मात्र आपण पाहतोय झेलच्या स्वरूपात फलंदाज मात्र होतोय बाद.
आल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये विकेटी जाताना पाहायला मिळेल. त्यातल्या त्यात ट्रम्प कार्ड म्हटलं जातं दिनेश भोईर यांचाही विकेट स्वस्त्यामध्ये बाद झालेला आहे. आता मात्र विजयाची चाहूल चणक चट इथं लागली गेली आहे गावदेवी पिंपलगर संघाला, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. निश्चितच आपण पाहतोय. चला स्पीडअप करा, टायमिंग सेट केलेला आहे. विनंती असेल पिंपलगर आपण थोडा स्पीडअप करायचा आणि खेळा लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. यस, आपण पाहतोय की बरोबर 10 मिनिटं आतापर्यंत झालेली आहेत, तर प्लीज सहकार्य करा आणि खेळा लवकरात लवकर सुरुवात करा. या ठिकाणी आता जर नुकतंच आगमन झाले या परिसरामध्ये नव्हे तर या भिवंडी तालुक्यामध्ये ज्यांचा आदराने नाव घेतले जाते, बाबगावचे माजी सरपंच सन्मान्य राजेजी पाटील साहेब, मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी व्हाईट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. निश्चित आपण पाहिले तर कला क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो किंवा सामाजिक क्षेत्र असो, या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे तुम्हा सर्वांचे लाडके राजेजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, सामन्याचा आनंद घेत आहेत. मोस्ट वेलकम. या ठिकाणी पाहतोय एक धाव घेतली जाते, मोठा फटका लागू देत नाहीये आणि त्यांची नितांत गरज आहे. महेश मात्र आपल्या हातांची जादू दाखवत असताना काही चेंडू मात्र वाईट पाहायला मिळाले, परंतु एखादा तुम्हाला जर चांगला मासा गलाला लावायचा आहे ना, तर तुम्हाला आमिष दाखवावी लागते. इथं मात्र पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न जरूर केला आहे. पाहूया, क्या बात आहे, व्हाट अ कॅच देवीदास यांच्या माध्यमातून. अजून एक फलंदाज जेलच्या स्वरूपात होते बाद. तुला पाहतोय आपण प्रमोदजी भोईर, क्या बात आहे, चॉकलेट बॉय गणेशजी ठाकरे यांचंही या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपल्या ह्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. लॉट कमिटी मेंबर आहेत आणि प्रत्येक मॅच वरती त्यांची बरोबर नजर असते, प्रत्येक स्पर्धेवरती हातोनात मेहनत घेत आहेत. सन्मान्य प्रमोदजी भोईर, त्याचबरोबर गणेशजी ठाकरे. गणेशजी ठाकरे तर खूप खुश आहेत. एक मारा लेकिन सॉलिड मारा, क्या बात आहे. थायलंड टूर, चेहऱ्यावरती आनंद. 5 किलो वजन तर निश्चित वाढला असेल या 5-6 दिवसात. चला प्लीज सहकार्य करा. पंच पहिली वॉर्निंग देऊन दुसऱ्या वॉर्निंगला लगेच आमच्याकडे इशारा, आम्ही पेनल्टी देण्यास तयार. यावेळेस पाहतो आपण विनोद मात्र बाद होते बोलच्या स्वरूपात. क्या बात आहे. या ठिकाणी आपण पाहतोय महेश यांनी 5 धावा देऊन 4 विकेट घेतलेले आहेत. याच्या अगोदर आपण जर पाहिला ना तर भिनार संघाचा प्रभाकर भोईर स्वतः संघ नायक आहेत, त्यांनी सुद्धा हा कारनामा केला आहे. मिडन ओव्हर टाकत असताना 4 विकेट घेतले होते बॅक टू बॅक. चला स्पीडअप करा, विनंती असेल. पंच काय गडबड, खेळायला लवकरात लवकर सुरुवात करा. लगेच एजी स्पोर्ट निमोली आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे मॅच संपल्यानंतर. हनुमान भुईर स्ट्राइक एंडला पाहतोय आणि हनुमान घाटाल नॉन स्ट्राइक एंडला पाहतोय आपण. क्या बात आहे. सामन्याचा आनंद घेण्यासाठी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्मान्य राजेशजी पाटील साहेब, त्याचबरोबर आपण पाहतोय भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष सन्मान्य प्रमोदजी भोईर, त्याचबरोबर आपण पाहू शकता सन्मान्य गणेशजी ठाकरे साहेब उपस्थित आहेत. त्यांचंही पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत आहे. या वेळेस चांगला फटका आहे, चेंडू जातोय सीमा पार, चौकार.
पाहूया पुन्हा एकदा यावेळेस रवी येतोय गोलंदाजी मार्क वरती. क्या बात आहे. यूज केला जातोय, चेक केलं जातोय. ताडाली येते सुद्धा चेक केलं होतं, चांगली गोलंदाजी हाताळली होती. या ठिकाणी पाहूया यस या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाब्याने आपण पाहू शकता 19 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. आता मात्र कुठेतरी कठीण परिस्थिती, अवघड परिस्थिती निर्माण झालेली आहे. इथनं तर एकच नारा दिला जाईल की औपचारिकता जणू काही शिल्लक आहे, कारण अजूनही आपण पाहतोय 10 चेंडूंचा खेळ आणि 52 धावा पाहिजे. यावेळेस उडवलाय, जातोय जातोय परंतु अडकतोय जेलच्या स्वरूपात. हनुमान भोईर बाद होतोय. एन्जॉय केलं जाते. एका बाजूला आपण पाहतोय की गावदेव पिंपलकर खूप एन्जॉय करतोय, त्यांना साथ प्रेक्षकांची लाभली जाते. एक गाय तर दुसरा आया, क्या बात है. यस या ठिकाणी उपस्थित आपण पाहू शकता गणेशजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून 2 चौकार जरी लगावले, 2 षटकार जरी लगावले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे प्रभाकर भुईर यांच्यासाठी. यस A1 जोडी प्रभाकर भोईरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलं जात आहे. प्रमोद भोईर आणि गणेश ठाकरे यांच्या माध्यमातून 2 चौकार 2 षटकार 500 रुपये कमवण्याची संधी. क्या बात आहे. बोलून दम पुरा होईने तर फलंदाज होत आहे बाद बोलच्या स्वरूपात. A1 जोडीला विनंती होती की आपण बोल्ड साठी बक्षीस लावायला पाहिजे होतं. यस आपण पाहतो की 8वा गडी या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळते. आज बिनार संघाचे कोच दिसत नाहीये, त्या अनुषंगाने त्यांची जी रणनीती होती कुठेतरी चुकीची पाहायला मिळाली. या ठिकाणी संदेश वखारे दिसत नाहीत. त्यांच्या पाठीराख्यामध्ये आपण जर पाहिलं तर मोलाचा हिस्सा असतोय आणि चांगली कोचिंग आहे. त्या कोचिंगच्या माध्यमातून हा संघ चांगला काम करतोय. या फॉर्मेट मध्ये विलास गुलवी एक मोठं नाव आहे. पाहूया क्या बात आहे. चांगला प्लेस केला होता टेचच्या अंदाजाने. औपचारिकता पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 चालू आहे. या 3ऱ्या षटकामध्ये रवी यांनी सुद्धा 2 गडी बाद केले होते. हॅट्रिक वरती होते परंतु काही करता आलं नाहीये. आणि महेश याने खरोखरच खूप चांगली गोलंदाजी केली. 4 विकेट तब्बल घेतले 5 धावा खर्च करून. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला होता. पाहू शकता आपण कशा प्रकारे एन्जॉय केलं जातंय रवी यांच्या माध्यमातून. निर्धावची सांगता झाली तेव्हा दमखम दाखवला जातोय. क्या बात आहे. आपल्या या कारकिर्दीमधली एक बेस्ट ओव्हर ही त्यांची पाहायला मिळते. 6 धावा खर्च केल्या 2 गडी बाद केले. 5 धावा खर्च केल्या 4 गडी बाद केले. पहिल्या ओव्हर मध्ये 8 धावा दिल्या 1 गडी बाद केला. म्हणजे सर्वांनी एक कसून गोलंदाजी केली, कारण समोर तेवढा मोठा धावांचा डोंगर होत आहे आणि एवढा मोठा डोंगर चढताना कुठलाही कितीही ताकदवर संघ असतोय तर त्याला थाप लागली जाते, धाप लागली जाते. आणि ती धाप इथं बालाशेठ प्रतिष्ठान भिनारे संघाला लागताना पाहायला मिळते. पण या मॅच मध्ये एक चांगलं झालं की ज्यांना कोणाला चान्स मिळत नव्हती फलंदाजी त्यांना मात्र दमखम दाखवण्याची चान्स सर्वांना मिळाली आहे. निश्चितच आपण पाहिलं तर अष्टविनायक ठाकूर संघाने कप जिंकला, परंतु त्या चषकाचं नाव मात्र पूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये पाहायला मिळते. इथेही उडवला आहे. क्या बात आहे. अजून एक फलंदाज होते बाद. 9 खेळाडू आतापर्यंत बाद झालेले आहेत. अंतिम खेळाडू बाकी आहे.
19 धावावरती आपण पाहतोय 3 गडी बाद झालेले पाहायला मिळतात. संघाची हॅट्रिक जरूर पुरी झाली परंतु गोलंदाजी नाही आहे, कारण रवी यांच्या शेवटच्या आपण पाहिलं रवी यांच्या गोलंदाजीवरती 2 विकेट प्राप्त झाले होते. त्यानंतर 2 चेंडू निर्धाव आणि त्यानंतर आपण पाहतोय की भोलेनाथ यांनी मात्र पहिल्या चेंडूवरती गडी बाद केलेला आहे. भगवान गुलवी क्या बात आहे, आज मनातल्या मनात खुश जरूर असतील की आज मला चान्स भेटली. पाहूया सबको चान्स मिलेगा. काय फटका केलाय ताकदवार, प्रॉपर बॅट वरती घेतला गेला आहे. क्या बात आहे, हा चेंडू जातोय सीमा पार चौकार. 11 प्लेयर येतोय आणि आपण पाहतोय की चौकार ठोकतोय आणि भाऊ पाटील यांचा अंदाज क्या बात आहे. संतोष पाटील यांच्या माध्यमातून पंचांसाठी या ठिकाणी पाहतोय आपण चांगला चेंडू आहे, एकच धाव. औपचारिकता खाली बाकी आहे. आपण पाहिलं तर या फॉर्मेट मध्ये 40 प्लसच्या सर्वाधिक जर बक्षिसाचा पात्र सुरुवातीला ठरला असेल तर शैलेश याच्या नावे होता 11,000 रुपयाचं. त्यानंतर आपण पाहतोय जय भोलेनाथ चषक सरवली पाडा येथे आपण पाहिलं चांगली कामगिरी केली होती. किरण यांनी 11,500 रुपयाचं पारितोषिक, त्यांनी 12,000 रुपये, यस 12,000 रुपयाचं पारितोषिक पटकावलं होतं. म्हणजे किती खेळांवरती प्रेम आपल्याला पाहायला मिळतात दानशूर दात्यांचं. निश्चितच प्रत्येक गावामध्ये असे दानशूर राजे असतात की तुम्ही चांगला खेळ दाखवा, आम्ही तुमच्यावरती पैसे लावण्यासाठी तयार आहोत. क्या बात आहे. पाहूया इथं मात्र पंचगिरी चांगली होते आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून मनोरंजन होते, डान्स होते. त्यासाठी संतोष पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपये यावेळेस उडवलाय. पाहूया मिस टाइम इथं आहे आणि या वेळेस पाहतोय आपण ऑल आउट झालेले आहे बालाशेठ प्रतिष्ठान भिनार हा संघ. तर चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. एजी स्पोर्ट निंबोली विनंती असेल गोलंदाजी केली परंतु गोलंदाजी नंदुनी चांगली केली. त्यांनीही धावा थांबवल्या, एक गडी बाद केल्या आणि 32 धावांची जी बहारदार खेळी केली त्याच्या जोरावरती नंदू पाटील याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय. तर प्लीज आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. नंदू पाटील कमांड द स्टेज. चला एजी स्पोर्ट निंबोली आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. त्याने विचारलं तर पाटीलच बोलले ते मला. हो ना, त्याने विचारलं ना. अभिनंदन नंदू भाऊ. येस चला या नंदू पाटील आपण या, आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सन्माननीय राजेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. पाहू शकता आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. काय खेळली पाहायला मिळाले, अधिक धावा केल्या तिथं कमजोर करून ठेवलं विनार संघाला आणि मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळाल्या. निश्चितच आपण पाहतोय बापगाव गावचे माजी सरपंच सन्माननीय राजेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण करूया याचं स्वागत आणि सन्मान. मी विनंती करतो सन्माननीय गणेशजी पाटील साहेब आपल्या सोबत असते, आपण करूया त्यांचा येतोय स्वागत आणि सन्मान. आपण पाहिले तर क्रीडा क्षेत्र असो, कला क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, या समाजाची बांधिलकी निभावत असताना आपण पाहतोय सन्माननीय राजेशजी पाटील साहेब यांना पाहिलं जातं, आदराने त्यांचं नाव घेतलं जातंय आणि त्यांचा या ठिकाणी येतोय स्वागत आणि सन्मान मित्र पाहायला मिळतंय. महाराष्ट्राचं महावस्त्र या ठिकाणी पाहायला मिळते. या स्पर्धेची मायेची उबदार शॉल त्याचबरोबर फुलगुच्छ आणि ट्रॉफी देऊन त्यांना इथं सन्मानित करण्यात येते. संतोषजी जोशी साहेबांच्या माध्यमातून आपण पाहते पंचांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक होतं. संतोष जोशी आणि संतोष पाटील दोघांकडून आपल्याला पाहायला मिळते 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. यस आमच्या मान्यवर आमच्यापासून रजा घेत असताना पाहायला मिळतात. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे
या विभागामध्ये एक चांगलं नाव त्यांचं पाहायला मिळतंय आणि त्यांचा या ठिकाणी केला जातोय स्वागत आणि सन्मान। त्यानंतर या व्यासपीठावरती विराजमान भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे आपण पाहू शकता लॉट कमिटी मेंबर सन्माननीय प्रमोदजी भोईर साहेब उपस्थित आहे, त्यांचाही करूया आपण येतोचे स्वागत आणि सन्मान। मी यस आपण पाहू शकता 500 रुपये दिले जाते संतोष पाटील आणि संतोष जोशी यांच्या माध्यमातून एन्जॉय केलं जाते, एन्जॉयला दाद दिली जाते आणि असं मनोधैर्य तुम्ही वाढवाल तर निश्चित अधिक टुर्नामेंट मध्ये अधिक चांगलं त्यांचं परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळेल। सन्मान्य प्रमोदजी भोईर साहेबांचा येतोचे स्वागत आणि सन्मान केले जाते। सन्मान्य गणेशजी पाटील आपणास विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते आपण करूया त्यांचा येतोचे स्वागत आणि सन्मान। आपण चला तिकडे प्रेझिडेंट बॉक्स मध्ये प्रमोदजी भोईर साहेब आपणास विनंती आपण जायचं आहे। क्या बात आहे, एक चांगली कामगिरी नेहमीच पाहायला मिळते या पूर्ण फॉर्मॅट मध्ये, पूर्ण आपल्या व्यवहारिक जीवनातून वेळ काढून वेळ देत आहेत आणि त्या अनुषंगाने चांगले टुर्नामेंट खेळल्या जात आहेत। आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीन वरती सन्मान्य प्रमोदजी भोईर साहेब यांचा येतोचे स्वागत आणि सन्मान केला जात आहे। त्यानंतर आपण पाहिलं तर या व्यासपीठावरती अष्टविनायक ठाकूरवाडा संघाचे एक अष्टपैलू खेळाडू सन्माननीय गणेशजी ठाकरे यांचाही केला जाईल येतोचे स्वागत आणि सन्मान। तारीख अजून डिक्लेअर झाली नाही आहे, थायलंड टूर साठी त्यांच्या टीमला दिलं होतं जी वर्ल्ड यांच्या माध्यमातून कुपन 12 खेळाडूंसाठी, कारण जय बोलवणार चषकामध्ये आपण पाहिलं तर डे नाईटची स्पर्धा होती, त्या स्पर्धेमध्ये अव्वल स्थानावरती कामगिरी करणारा अष्टविनायक ठाकूरपाडा हा संघ ठरला होता आणि त्या संघाला जी वर्ल्ड या टूरच्या माध्यमातून थायलंड साठी 12 तिकीट दिली होती। पाहूया 20 मधून 12 निवडायचे आहेत, 32,000 वर तिकीट आहे प्लेनचा, 22 10,000 कमी केले। पाहू शकता आपण त्यांचा केला जातो या ठिकाणी येतोचे स्वागत आणि सन्मान। या स्पर्धेची माहिती उपदार शॉल मोमेंटस ट्रॉफी त्याचबरोबर फुलगुच्छ देऊन त्यांना केले जाते या ठिकाणी सन्मानित। वरुया खेळाकडे आपण जर पाहिलं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेला एजी स्पोर्ट निंबोली संघाने आमंत्रित केलेला आहे मातोश्री चाविंद्रा या संघास, तर जेव्हा सामन्याला चालू होईल तेव्हा आपण या ठिकाणी धावते विवरण ऐकण्यासाठी सज्ज होतील कालेराम केनी सर। एजी स्पोर्ट निंबोली संघ आपण माईस्टरशी संपर्क साधायचा आहे। खूप खूप धन्यवाद मनोज ठाकरे। आपण आजच्या दुसऱ्या दिवसातून पहिल्या फेरीचा हा तिसरा सामना पाहतोय की एजी स्पोर्ट निंबवली विपक्ष आपण पाहतोय मातोश्री 40+ चाविंद्रा। आज दुसऱ्या फेरीचा पहिला सामना जिंकून गावदेवी पिंपळगड संघ तिसऱ्या फेरीमध्ये अर्थातच स्पर्धेच्या क्वार्टर फायनल मध्ये पोहोचलेले आहे। स्ट्राईकला हे सरस आणि सुदाम, इथे पहिला चेंडू उडवलाय विजय गुलवी, गोलंदाज आहेत आणि चांगला झेल टिपलाय। पहिल्या चेंडूवर मोठी विकेट सरस यांची, फलंदाज बाद। केच विजय गुलवी यांचे चिरंजीव जय विजय गुलवी आम्हाला भिवंडी ग्रामीण टेनिस.com त्यांच्या माध्यमातून ते जोडले। जय गुलवी आपलं देखील स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत। सकाराम पाटील आलेत क्रमांक 3 वर मान्यवर कक्षामध्ये। आपण आज पाहतोय भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे लॉट कमिटी मेंबर प्रमोददादा भोईर आणि अष्टविनायक ठाकूरवाडा संघाचे एक अष्टपैलू खेळाडू गणेश ठाकरे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। बॅक टू द बॉलर, चांगला प्रयत्न विजय गुलवी यांचा। नक्कीच विजय गुलवी यांच्या नावावर देखील 2024-25 सीझनचा एक भीम पराक्रम आहे। एका स्पर्धेतून 250 मारण्याचा पराक्रम विजय गुलवी यांच्या नावी आहे। एक सिंगल धाव सकाराम पाटील यांच्या बॅट मधून आलेली आहे।
तर आता आपण पाहतो स्ट्राईक वर सुदाम पाटील. वरलदेवी चषकामध्ये 38 धावांची स्फोटक खेळी सुदाम खेळले होते. इथे बघूया यष्टीरक्षक सुनील गुलवी यांच्याकडून आपल्याला चुकी पाहायला मिळते. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. नक्कीच इथे वाईट प्लस 22 अशा अतिरिक्त 4 धावा या चेंडूवर बोनसच्या स्वरूपात आलेत. नक्की सीताराम गुलवी या संघाचे एक सिनियर खेळाडू, लेजंड क्रिकेटर. त्यानंतर सुनील गुलवी असतील, मनोहर गुलवी, विजय गुलवी, राम गुलवी, अनिल गुलवी, ऑल टीम एकच सरनेम गुलवी अँड गुलवी कंपनी. नक्कीच हेमंतजी गुलवी असतील. त्यानंतर आता विनोद गुलवी आहेत. या संघटनेमध्ये 2 असे टीम आहेत की ज्यांचे सरनेम एकच मिळेल. इथे हा फटका उडवलाय वाईडिश लॉंग ऑफ रिझनला. चेंडू चाललाय एका टप्प्याने सीमापार चौकार. भाऊ पाटील यांनी आता नक्कीच प्रत्येक स्पर्धेतून चांगले इशारे डान्सिंग अंपायरची सुरुवात केलेली आहे. वरलदेवी चषकामध्ये तब्बल 5,500 काल या स्पर्धेतून 800 रुपयाची बोनी झालेली आहे आणि आज 500 रुपये संतोष जोशी आणि संतोष पाटीलने दिलेले आहेत. क्या बात आहे. गणेश ठाकरे यांच्याकडून 200 रुपये लागलेत. चौकार षटकार वाईटची जर आगल्या वेगळ्या अंदाजानं डान्सिंग करून आपण इशारा केला तर 200 आहेत. इथे चांगला फटका आपण पाहतोय. आज चांगल्या लय मध्ये आपल्याला पाहायला मिळतात सकाराम पाटील. क्या बात आहे. वाह वाह भाऊ सर वाह. सलाम. प्रमोद दादा भोईर यांच्याकडून ऑफर आलेली आहे. भाऊ पाटील सर, तुम्ही खेळपट्टीवर अगदी कॉन्क्रीटवर झोपा आणि इशारा करा, तुम्हाला योग्य ते पारितोषिक मिळेल. मातीवर नका, मातीवर कपडे जास्त खराब होतील. यस सब एक्सेल है तुम्हारे पास. पैसा बहुत है अभी. 5.5 कालचे 800 आणि आजचे 500 हिसाब आहे आमच्याकडे. नक्कीच प्रमोद दादा देखील आम्ही लिहून ठेवणार हिसाब तुमचा सर्व. फायनल डे ला बघू. वरलदेवीचे आलेत 5.5. काल विलास सरांनी दिले 300 आणि 500 संतोष जोशी न दिले होते. सोनालीचे केके मडवी. वा बघूया. इथे अपील तर जरूर झालेली आहे, मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतली. सॉफ्ट सिग्नल काय गरज सर? फलंदाज बाद आहेत की सेफ आहेत? यस ते महत्वाचं आहे. बघूया इथे सकाराम पाटील. नक्कीच आपण 12वे खेळाडू तिथून जरा साईडला बा प्लीज, सहकार्य असू द्या. इथे ग्रामीण टेनिस.com तेजेश भोई टेक्निकल टीम च्या माध्यमातून दाखवलं जाईल फलंदाज बाद आहेत की सेफ आहेत. फलंदाज सेफ आहेत. डॉट चेंडू. इथे बघूया पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि बेनबाद 1/13. नक्कीच पहिल्या चेंडूवर सरस झेलबाद झाले होते की जे स्पोर्ट निंबवली जय भोलेनाथ चषकाचा उपविजेता संघ
आणि गणेश ठाकरेंचा अष्टविनायक ठाकूरवाडा संघ जय भोलेनाथ चषकाचा अंतिम विजेता संघ राहिला होता. एक ओव्हर 13 आणि गोलंदाजीसाठी आलेत सुनील गुलवी, संघातील एक सर्वात स्फोटक फलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची चर्चा एजी स्पोर्ट निंबवली या संघाकडून केली जाते. यानंतरचा पुढील सामना असेल ताडाली विपक्ष गोवे, वरलदेवी ताडाली आणि जनमन गोवे दोन्ही संघाने आपणाला जी रिपोर्टिंग करायची आहे. गोवा संघ इथे दाखल झालेला आहे. वरलदेवी ताडाली इथे पहिला चेंडू अगदी चांगल्या लाईन अँड लेंथ मध्ये सुदाम पाटील यांना हा चेंडू सुनील गुलवीनं डॉट टाकलाय. सुरुवात चांगली आहे. त्या फटका अगदी बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाही. चेंडू अगदी आपण पाहिलं तर शॉर्ट फाईनल इनफिल्डच्या आतमध्ये अडवलाय. एक सिंगल धाव मिळेल सुदाम पाटील यांना. नक्की सुदाम पाटीलच्या 2 स्पर्धा आपण पाहिल्या. जनमान पोगावीतली माजी केंद्रीय मंत्री चषक आणि त्यानंतर वरलदेवी ताडाली. वरलदेवी चषकामध्ये सुदाम पाटीलची बॅट मधून धावा चांगल्या आल्यात. इथे हा चेंडू अगदी लेट कट करायचा होता. जागेवरच प्रयत्न केला होता सखाराम पाटील यांनी. काय सुनील गुलवीनं या दुसऱ्या ओव्हरचे चेंडू टाकलेत. वा, 3 चेंडू मध्ये फक्त 1 धाव आणि हा चेंडू इथे बघूया अगदी शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये खेळाडू अजूनही चेंडूला उचलतायत. 2 धावा इथे पूर्ण केलेत. 2 धावीनं संघाची टोटल पोचलेली आहे 16 वर. 10 चेंडू मध्ये 16 आलेत. अजून 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यस, नक्कीच अगदी कोबराभाईनं ही स्पर्धा कालपासून खूप गाजवलेली आहे. नक्कीच अगदी चांगले व्यक्तिमत्व आपले मनोज काटेकर साहेब असतील, राम पाटील साहेबांना देखील ते ओळखतात. यशवंतजी चौधरी, नक्कीच भिवंडीतील महापौर नगरसेवकांची अगदी चांगली जान पहिचान. इथे हा चेंडू सोडून दिलाय लेग स्टिक वरचा. पंच सुरेश गरज सरांनी केला इशारा. वाईट. धावसंख्येमध्ये बदल. धावा लागलेत 19. इथे हा फटका मिडन आणि मिड ऑफच्या मध्ये सेफ लँड होतोय. 2 धावा धावून पूर्ण केलेत. चांगला थ्रो. 2 धावींनी संघाची टोटल 21. 2 ओव्हर 1 बाद 21. वेलकम निकेश. जनमन गोवे संघाचे इथे शुभागमन झालेले आहे. वरलदेवी ताडाली, नितीनजी बजके, कमलाकर पाटील साहेब, प्रमोद चौधरी, ऑल टीम आपण आला असेल तर त्वरित आपण याची रिपोर्टिंग करा. कमलाकर पाटील साहेबांचा आज वाढदिवस आहे. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक कमलाकर पाटील साहेबांचा संघ वरलदेवी ताडाली. दोन ओव्हर 21. सुनील गुलवीनं फक्त 8 दिल्या तर विजय गुलवीनं पहिल्या ओव्हर मध्ये धावा खर्च केले होते 13. नक्कीच एक महत्वाची विकेट सरस यांची पहिल्या चेंडूवर विजय गुलवीनं प्राप्त केली होती. बघूया इथे ओव्हर नंबर 3 साठी प्रेमनाथ. नक्की संघामध्ये आपण पाहिलं तर एक चांगला संघ म्हणून निंबवली संघाकडे देखील पाहिलं जातोय आणि दोन्ही संघ एकाच परिसरातील एकाच पंचकृषीतील आहेत. साविंद्रा आणि निंबवली
एकाच रस्त्यावरचे दोन्ही गाव आज या नांदकरच्या नगरीमध्ये पहिल्या फेरीच्या सामन्यातून आमने सामने खेळताना पाहायला मिळत आहेत. प्रेमनाथ पहिला चेंडू अगदी वाईट यॉर्कर, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा चांगला प्रयत्न जरूर केलाय. नक्की सध्या राम गुलवी या संघाला बरेचसे मिस करतोय. चांगले अगदी गोलंदाज फलंदाज या संघाचा एक चांगला खेळाडू म्हणून त्यांच्याकडे देखील पाहिलं जातोय, मात्र या स्पर्धेतून देखील ते अनुपस्थित आहेत. हा फटका चांगला ड्राईव्ह आपण पाहतोय. चेंडूला अगदी वाईडिशल लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून उचललाय. 2 धावा मिळतील. 2 धावीने संघाची टोटल 25, 14 चेंडू टाकून झालेले आहेत आणि आता 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया सुदाम पाटील. अजूनही सुदाम पाटीलच्या बॅट मधून आपल्याला षटकार आणि चौकार पाहायला मिळाला नाहीये. पवन गुलवी 1 शॉटचा इशारा आलाय. नक्कीच इथे 2 धावांची मेहनत केली आणि मात्र 1 धाव मिळेल सुदाम पाटीलला आणि 1 धाव मिळेल संघाला. सव्वीस धावा 15 मध्ये आले 26. आता उर्वरित 9 चेंडू मध्ये बघूया किती धावा येतील. मातोश्री चाविंद्रा संघासाठी हा चांगला फटका आपण पाहतोय. पुन्हा एकदा मनोहर गुलवी चेंडूला उचलत आहेत. दुसरी धाव इथे अति वेगाने कंप्लीट केलेली आहे. आता सकाराम यांना विकेट द्यायची आहे, मात्र निंबोली संघाला सकाराम यांच्या विकेट पेक्षा सुदाम पाटील यांची विकेट महत्वाची वाटते. येणाऱ्या फलंदाजीमध्ये नक्कीच दिलीप पाटील, राम पाटील सारख्या फलंदाजाचं येणं बाकी आहे, मात्र सकाराम पाटीलने देखील चांगली फटकेबाजी केलेली आहे. 2 चौकार, 2 दुहेरी आणि 2 सिंगल न 3 दुहेरी आहेत. क्या बात आहे, चांगली फलंदाजी केलेली आहे. हा फटका ऑन साइडला चाललाय. बघूया क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येत आहेत आणि ते पुन्हा एकदा 2 धावा. सुदाम यांना सिंगल डबल धावा येत आहेत. अजूनही त्यांच्या बॅट मधून चौकार अथवा षटकार पाहायला मिळाला नाहीये. जवळजवळ आपण पाहिलं तर 7 चेंडूंचा खेळ, 7 चेंडू त्यांनी खेळले आहेत. त्यामध्ये 4 वेळा दुहेरी, 1 डॉट आणि 2 सिंगल अशा 10 धावा त्यांच्या बॅट मधून आलेत. हा फटका देखील चाललाय विसेप मध्ये. काऊ कॉर्नर रिजनला चेंडू उचललाय. चांगली फिल्डिंग, वा, आणि ते फलंदाज धावचित बाद. नक्कीच बरोबर आहे, दिलीप पाटील बरोबर आहे. धाव पूर्ण घेता आली असती, मात्र ते 1 धाव कमी, जाणून बुजून कमी घेतलेली आहे. तुम्ही 1 बनवली तर समोरच्याला 2 बनवायची ताकद ठेवावी लागते. क्रिकेटमध्ये एका धावेला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि इलेक्शन मध्ये एका मताला खूप मोठी किंमत आहे. सकाराम पाटील धावचित बाद झालेत. 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय आणि धावा लागले 31. बघूया नवीन फलंदाज खेळपट्टीवर राम पाटील, मातोश्री 40+ चाविंद्र संघाचे करता धरता आहेत. वेलकम संजय भाऊ पाटील. नक्कीच जयनमन गोवे संघाला एक नवीन गोलंदाज मिळालाय. पोगावच्या सासुवाडीच्या स्पर्धेपासून या गोलंदाजाला संधी दिलेली आहे. वेलकम, स्वागत आहे आपलं. गोलंदाज विनोद गुलवी संघातील एक सर्वात चांगले खेळाडू म्हणून विनोद गुलवी यांच्याकडे देखील पाहिलं जातोय. बघूया स्लॉग ओव्हर हाणामारीचं
चौथं ओव्हर घेऊन आलेत एजी स्पोर्ट निंबोली संघाकडून विनोद गुलवी. वेलकम. प्रवीण पाटील अध्यक्ष आहेत, वरलदेवी ताडाली आणि त्यांच्या समवेत रमाकांत चौधरी, योगेश चौधरी यांचं देखील शुभागमन. वेलकम संतोष चौधरी. ऑल टीम आपला मनपूर्वक सहर्ष स्वागत. पहिला चेंडू डॉट आलाय राम पाटील यांच्यासाठी. सुरुवात चांगली आहे. या प्रवीण भाऊ मान्यवर कक्षामध्ये या. आपलं स्वागत आहे. आई गावदेवी स्पोर्ट 40+ नानकर आयोजित माजी सरपंच चषक 2025 मध्ये विजय गुलवी संघातील एक सर्वात जिद्दी खेळाडू, एजी स्पोर्ट निंबोली संघाचा सिनियर खेळाडू आहे आणि सातत्याने संघासाठी नेहमी 100% देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला गेलाय. कासने येथे जी स्पर्धा संपन्न झाली त्या स्पर्धेमध्ये एका स्पर्धेतून 250 करण्याचा विक्रम विजय गुलवी यांच्या नावी आहे. चांगला चेंडू सुदाम पाटील आज थांबवून ठेवलाय, कारण की सुदाम पाटील मोठे फटके मारण्यामध्ये माहिर असा फलंदाज, मात्र आज कुठेतरी त्या मोठ्या फटक्यांपासून त्यांना वंचित ठेवलाय. मिस्टाईम फटका चेंडू हवेमध्ये. स्वतः विजय गुलवी झेल घेण्याचा प्रयत्न करत होते. झेल झालं धरतीला दान. इथे 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. वेलकम योगेश. रमाकांत चौधरी. फार मेहनत आपण पाहिली वरलदेवी चषकामध्ये. सलग 4 दिवस शिमारिश पंच म्हणून रमाकांत चौधरीने एकही चेंडू कमिटीचा हरवलेला नाहीये. अगदी सर्वचे सर्व चेंडू त्यांनी जमा केले होते. खूप मेहनत खरंच रमाकांत चौधरीची खूप मेहनत पाहिली. आणि आपले संतोष चौधरीची फिल्डिंग खूप चांगली झाली होती. बघा इथे दुसरीचा प्रयत्न आणि निशाणा साधलाय. फलंदाज सुदाम पाटील इज गॉन. नक्कीच आपल्या नानकरच्या या क्रीडानगरीमध्ये आपले प्रत्येक भिवंडी ग्रामीणचे संघ आलेत. अगदी स्पर्धा एन्जॉय केलेली आहे. चांगलं कौतुक नानकर संघाचं आपल्या संघटनेच्या वतीने केलं जातोय. चांगलं स्पर्धेचं आयोजन आहे. नवीन फलंदाज दिलीप पाटील, संघाचे संघनायक मातोश्री 40+ साविंद्रा. 35 धावा. शेवटचा एक चेंडू. चांगला चेंडू. इथे चांगला प्रयत्न. विजय गुलवी यांचा शॉर्ट दरम्यानचे क्षेत्ररक्षकाने चेंडू उचललाय. बॅट कट होती. एक धाव येईल दिलीप पाटील यांच्या खात्यामध्ये आणि संघाच्या खात्यामध्ये 1 धाव. अशा एकूण धावा बनवले 4 ओव्हर मध्ये 9च्या सरासरीनं 36 आणि विजयाचं लक्ष आहे 9.25च्या सरासरीनं 37 धावांचं. नक्की चला पुढील दोन्ही संघ नाही आम्हाला जॉईन व्हायचं लगेच. टॉस बॉक्स मध्ये आपण पुढील सामन्याची नाणेफेकी कंप्लीट करूया. चला संघ नाही क्या जयमन गोबे अध्यक्ष आहेत. संघ नायकाची वाट पाहायची गरज काय. डिसिजन थांबवा. नाणेफेकी करून घ्या आपण. चला या प्रमोद भाऊ गणेशजी ठाकरे या आपण टॉस साठी. चला गोवे संघाचे संघनायक विजय पाटील
बंडूजी पाटील ऑल टीम आपला संघनायक पाठवा. नक्कीच आपले सन्माननीय सरपंच देखील इथे उपस्थित आहेत, दत्तात्रय रामचंद्र सुतार. चला या गोवे संघाचे संघनायक आपण यायचं लगेच, ज्यांच्या नावाने आपण ही स्पर्धा पाहतोय. नानकर सांगे ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच दत्तात्रय रामचंद्र सुतार या साहेबांच्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेकी कंप्लीट करू. विजयजी पाटील वेलकम. नक्कीच बघा दोन्ही संघनायकांना नाणेफेकी होण्याआधी या स्पर्धेसाठी जे स्पेशल कॉइन मिळून त्याची माहिती करून देतोय. एका बाजूला आहे गावदेवी स्पोर्ट 40+ नानकर, तर दुसऱ्या बाजूला आपण जे चषक पाहतोय माजी सरपंच चषक 2025 नानकर, माजी सरपंच गावदेवी. चला विजय पाटील आवाज देतील. आई गावदेवी अशी मागणी आणि अगेन्स्ट सरपंच चषक आलेला आहे. नक्कीच थांबा या एकालाच जो जिंकेल त्याच्यासाठी ताराली संघाला साहेब आपण हे कोल्ड्रिंक द्यायचं. धन्यवाद. चला खूप खूप दोन्ही संघांना विजयासाठी शुभेच्छा. त्यांनी डिसिजन पेंडिंग ठेवलाय. तारली संघ आपण 5 मिनिटांमध्ये आपला निर्णय पोचवायचा गोवे संघापर्यंत. धन्यवाद. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. मातोश्री 40+ साविंद्रा आणि एजी स्पोर्ट निंबवली. बघा यानंतर आपण पहिल्या फेरीचा चौथा सामना पाहणार आहोत. वरलदेवी ताडाली आणि गाव जय हनुमान गोवे. नक्कीच गावदेवी पिंपळगड संघाने 2 सामने जिंकून सकाळच्या 17वर आपली ताकद दाखवलेली आहे. बघूया प्रवीणजी पाटील यांनी नाणेफेकी जिंकलेली आहे. आपण पाहिलं तर की चांगला संघ आहे मातोश्री चाविंद्रा, परंतु काही ॲज अ टुर्नामेंट उचलून पाहिले ना आपण तर निघायच्या वेळेस त्यांना कुठेतरी दम लागला जातोय. तिथं मात्र सामना त्यांचा गमावला जातोय. आज कुठेतरी कठीण परिस्थिती त्यांची निर्माण झालेली आहे. मी सांगितलं आहे सकाराम पाटीलला की बाबा रे या आम्हाला पार्टी वगैरे दे, आम्हाला शांत कर, आमच्या समोर नारळ आटप. पण काय होतं माहितीये का, राम पाटील तयार आहेत पण सकाराम पाटील सांगते नको थांब. आणि त्यांची परिस्थिती आपण बघतोय की निघता निघता ते बाद होताना पाहायला मिळतात. नाही नक्कीच अगदी सकाराम पाटील एक चांगलं व्यक्तिमत्व आहे, चांगले समालोचक आहेत आणि ते जर या क्षेत्रामध्ये उतरले तर ते अगदी चांगलं क्षेत्ररक्षण करू शकतील. अगदी आपण पोगावच्या स्पर्धेमध्ये पाहिलं पहिल्या दिवसातून मनोज ठाकरे यांच्या जोडीला मात्र तुम्ही बोलल्याप्रमाणे ते अगदी पहिल्या दुसऱ्यामध्ये टॉपला असतात. अगदी बरोबर उल्लेख केला. तिथे सांगितलं की तुम्हाला साथ देऊ. पहिल्या दिवसात कशी बशी साथ दिली आणि दुसऱ्या दिवसामध्ये एकट्याला एवढा कुतवला तिथे या का तोंड दाखवला नाही. आमची चर्चा झाली ताडाली इथे, तुम्ही का आली नाही त्यांनी कारण सांगितलं आम्हाला. चला असो जाऊया आपण सामन्याकडे. 24 चेंडू मध्ये बनवायचे आहेत विजयासाठी. सदोतीस धावा बनवायचे आहेत. विजय गुलवी आणि नॉन स्ट्राईकला साईनाथ संघाचे एक सिनियर खेळाडू आहे. तिथे चेंडूला अफर कटच्या अंदाजानं
इनफिल्डच्या वरून उडवलाय विजय गुलवी यांचा क्लास. चेंडू सीमा पार, येतोय चौकार. गुड शॉट. काय फटका केले होते. चेंडूची लाईन अँड लेंथ लवकर ओळखली. सुदामनं देखील पहिला चेंडू काहीसा उचली घेणारा चेंडू सोडला होता. उंचीचा पुरेपूर फायदा घेताना आपण पाहतोय गोलंदाज सुदाम पाटील. पहिल्या चेंडूवर 4 धावा आलेत. इथे हा चेंडू चाललाय शॉर्ट लेग मधून डीप फाईन लेग रिजनला. सलगचा दुसरा चौकार. 36 बनवायचे आहेत आणि पहिल्या 2 चेंडू मध्ये आलेत 8. नक्कीच आमचे भाऊ पाटील सध्या डान्सिंग अंपर मध्ये गोटे यांना मागे टाकलेले आहे. सुरुवात चांगली आहे कारण की पैसे देखील भरपूर येत आहेत. आज संतोष जोशीनं 500 दिले. काल के मडवीनं 500 आणि विलास पाटीलनं 300. म्हणजे स्पर्धेमध्ये देखील 1300 रुपयाची बोनी झालेली आहे. काल 800 आज 500. आणि ताडलीच्या स्पर्धेमध्ये संजयभाई म्हात्रे, त्यानंतर आपण पाहिलं तर नक्कीच मंगेश भोईर, किरण पाटील आणि तानाजी पाटील तब्बल 5,500 मोठी रक्कम जमा केलेली आहे. वेलकम कैलास भाऊ, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. शैलेश भाऊ वेलकम. आमचे सर्व वरल देवी ताडाली ऑल टीम आणि वेलकम नितीनजी बजेके, सर्वांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. तानाजी भाऊ आपलं देखील स्वागत आहे. चार चेंडू 9 आणि हा चेंडू आलाय डॉट. नक्कीच हा फटका विजय गुलवी याआधी पहिली चेंडूवर खेळले होते, मात्र इथे साईनाथ गुलवी यांना चेंडूने उलकावणी दिली आहे. चेंडू जातोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. वारंवार हा चेंडूला उचली देण्याचा प्रयत्न सुदाम पाटीलने ठेवलेला आहे. राऊंड द विकेट. शेवटचा चेंडू. इथे चेंडू अगदी चाललाय फर्स्ट गलीमध्ये. शॉर्ट टर्नमॅनला चांगली फिल्डिंग होते. एकापेक्षा जास्त काही नाही. एका धावेनं धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 10. बिनबाद 10 बनल्यात. आता येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये अजूनही 27 धावांची गरज आहे. नक्कीच नितीनजी बजाके ऑल टीम वरालदेवी ताडल्या चांगल्या मूड मध्ये पोहोचलेली आहे आणि आज चांगलं आयोजन नियोजन करून या स्पर्धेमध्ये फ्रेश मध्ये ते आलेले आहेत. सध्या मोहनदादा भोईर यांची स्पर्धा आता त्या ताडलीच्या क्रीडानगरीमध्ये सुरू आहे. गोलंदाज सरस आलेत. बघूया दिलीप पाटील, राम पाटील, सुदाम पाटील, सकाराम पाटील, सरस पाटील, पाटील अँड पाटील कंपनी, तसेच गुरु पाटील हे देखील एक चांगले गोलंदाज आहेत. हा चेंडू बॅक टू द बॉलर. थोडासा चेंडूने अगदी वलन घेतलाय. सकाराम पाटील चेंडूला उचलत आहेत. मिळेल फक्त एक सिंगल. चांगला थ्रो आहे. एका धावीने संघाची टोटल डबल 1. 7 चेंडू मध्ये 11. आता 17 मध्ये शिल्लक आहेत 26. 17 चेंडू मध्ये 26. हा चेंडू देखील अगदी खोलवर टप्प्यात आपण पाहिलाय. बघूया दिलीप पाटील चेंडूला लॉंग ऑन रिझन मधून उचलतायत. 2 धावा अतिशय जलद गतीने पूर्ण केलेत. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. आई गावदेवी स्पोर्ट 40+ नानकर आयोजित. माजी सरपंच दत्तात्रय रामचंद्र सुतार वेलकम. प्रमोद चौधरी, रत्नाकर शिगवान यांचं देखील इथे शुभागमन झालं. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. इथे देखील 2 धावा पूर्ण केलेत. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगले आहे. विजय गुलवी एक जिद्दी खेळाडू आहेत आणि मधल्या क्रमांकावर आपण नक्कीच नेहमी ज्यांना आक्रमक फलंदाजी करताना पाहतोय सुनील गुलवी नावाचा एक चांगला स्फोटक फलंदाज
एजी स्पोर्ट निमोली संघामध्ये आहे. हा चेंडू फुलटॉस होता, चेंडूला अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट उडवलाय, चेंडू सेफ लँड होतोय. दुसरी धाव इथे पुन्हा एकदा पूर्ण केली आहे. साईनाथ गुलवी चांगली साथ देत आहेत. 2 धावींनी संघाची टोटल 17 धावा 10 चेंडू मध्ये आलेत. इथे हा चेंडू इनसाइड आउट केलेत. चांगला फटका आपण पाहतोय. विजय गुलवी प्रत्येक चेंडूवर ज्या दिशेनं चेंडू येतोय त्या दिशेला फटका खेळून सिंगल डबल न धावफलक हालता ठेवलेले आहे. धावा बनल्यात 19. 11 चेंडू मध्ये बिनबाद 19 धावांची भागीदारी पहिल्या विकेट साठी आपण पाहतोय. 37 बनवायचे आहेत आणि जवळजवळ या सामन्याकडे विजयाच्या दिशेनं वाटचाल करताना आपण पाहतोय एजी स्पोर्ट निंबवली. 13 चेंडू मध्ये आता 18 धावांची अजूनही गरज आहे आणि हा फटका उडवलाय. बघूया चेंडू येतोय लॉंग ऑफ रिझनला. सकाराम पाटीलनं काय छलांग मारली होती. वा, संघाच्या मौल्यवान 2 धावा वाचवलेत. चांगली फिल्डिंग, अगदी सीमारेषा लगत चेंडूला उडी घेऊन अडवलेला आहे. 2 धावींना संघाची टोटल 21. नक्की चाविंद्र संघाने देखील 2 ओव्हर मध्ये 21 बनवले होते आणि ते प्रत्युत्तर देताना निंबवली संघाने देखील 2 ओव्हर मध्ये 21 धावा बनवलेत. आता 12 मध्ये 16 का डोला. बघूया 12 चेंडू आणि 16 धावांचं समीकरण. प्रवीणजी पाटील निर्णय सांगू शकाल? नाणेफेकी जिंकलेली आहे. आता आपले नितीन बजाके आलेत, प्रमोद चौधरी देखील आलेत, रत्नाकर शिगवण पूर्ण टीम आलेली आहे. फक्त निर्णयाची आम्ही अपेक्षा करतोय कारण की गोवा संघ तिकडे वाट पाहतोय. त्यांना फलंदाजी द्यायची की गोलंदाजी हे तुमच्यावर आहे. यस, तर अखेरकार नितीन बजाकेने निर्णय घेतलाय. चला, 1 वार 2 वार फलंदाजी. यस, अखेरकार नितीन बजाकेंचा निर्णय त्यांच्या ऑल टीम न मंजूर केलेले आणि फलंदाजी घेतलेली आहे वरालदेवी ताडोली संघानं आणि गोलंदाजीसाठी जानमान गोवे या संघाला आमंत्रित केलेले आहे. विजय पाटील तयार राहा. आपण 12 चेंडू 16 धावा. गोलंदाज झालेत विश्वास आणि विश्वासांचा पहिला चेंडू स्वेर. पंचांचा आला वाईटचा इशारा. धावसंख्या 22. आता 15 पाहिजेत. 12 मध्ये 15. इथे हा चेंडू चांगल्या लाईनेत लेंथवर खांद्याचा चांगला वापर केला होता. चांगला चेंडू टाकलाय. वाईट यॉर्कर. साईनाथ गुलवी यांना बीट केलाय. चांगली गती होती या चेंडू मागे. आपण पाहिजे स्विंग अँड मिस. पहिला चेंडू जरूर वाईट, मात्र त्यानंतरचे सलगचे 2 चेंडू डॉट टाकलेत. वाह, 10 मध्ये 15 आणि हा चेंडू अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू सेफ लँड होतोय. सरस पाटील चेंडूला उचलतायत. मिळतील धावा 2. 2 धावींनी संघाची टोटल 24 वर पोहोचलेली आहे. 24 झालेत. आता 13 9 चेंडू मध्ये 13. सकाराम पाटील यांना जागा चांगली भेटलेली आहे फिल्डिंग करण्यासाठी. अगदी
उन्हाचा तडाख्यातून थोडेसे नक्कीच त्यांना इथे चांगली जागा मिळेल. वेलकम किरणजी पाटील. या नक्कीच भाऊ पाटील यांचे स्पॉन्सर आलेले आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थानं वरालदेवी चषकामध्ये भाऊ पाटील यांच्या इशाऱ्यावर फिदा होऊन त्यांना 500 रुपयाचं रोख पारितोषिक त्या स्पर्धेतून दिलं होतं. चौकार आलाय. चौकारांनी धावसंख्या 28 झाल्यात. आता 8 मध्ये 9, 8 चेंडू आणि 9 धावांची गरज. वा, अगदी चेंडूला टर्न केलाय, चेंडू चाललाय राम पाटील यांच्या दिशेनं. डीप मिड विकेट रिझनला चांगली फिल्डिंग. एकापेक्षा जास्त काही नाही, एकाच धावेवर समाधान. धावसंख्या 29. आता 7 मध्ये 8, 7 चेंडू आणि 8 धावांचं गणित. बघूया विश्वास शेवटचा चेंडू फेकतील. ओव्हर नंबर 3. 7 चेंडू आणि 8 धावा. वेलकम नंदूभाऊ, आपलं देखील स्वागत. इथे फाईन शॉट खेळलेत. वा, विजय गुलवीनं गॅप शोधली आणि चेंडूला अगदी पाठवलाय डीप फाईन लेग रिजन मधून. सीमा पार चौकार. जानमन गोवे आणि वरालदेवी ताडाली ज्या संघांची ऑफिशियली रिपोर्टिंग बाकी आहे त्यांनी करून घ्या, कारण की शेवटची पेटी फुटायची बाकी आहे. आपले लिगली प्रवेश फी इथे जमा करा, कारण की पहिल्या फेरीचा शेवटचा सामना बाकी आहे. तुम्ही पैसे जमा केले की आम्ही आयोजकांकडे जमा करायला मोकले. बघूया गोलंदाज कोण येतील. अगदी इथे राम पाटीलच थांबलेत आणि त्यांनी गुरु पाटील यांना शेवटचं ओव्हर टाकण्याची जबाबदारी दिलेली आहे. नक्कीच अगदी मातोश्री 40+ चाविंद्र संघामध्ये देखील कित्येक पर्यायी गोलंदाज आहेत. नितीन बजेकी साहेब बसून घ्या स्टेजवर. बघा योगेश आणि या अगदी बक्षीसचं अनाउन्समेंट करण्याआधी साईनाथ गुलवे यांची दांडी उडवलेली आहे. किरण पाटीलनं बक्षीस लावलंय की आज सामना जर षटकार मारून फिनिश केला तर 500 रुपयाचं पारितोषिक होतं. आता पहिल्या चेंडूवर चांगली विकेट. आता ही संधी सुनील गुलवीला देखील आहे. किरण पाटीलला देखील. क्या बात आहे. वाह, किरण पाटील यांच्याकडून आता सुनील गुलवीला. वेलकम दिलीप दादा पाटील. अगदी AK-47 घेऊन आलेले आहेत तारली संघाच्या गोलंदाजावर फायरिंग करण्यासाठी. बघूया सुनील गुलवी, षटकार मारून जर तुम्ही सामना जिंकून दिला तर तुम्हाला किरण पाटील यांच्याकडून 500 कॅश प्राइज. बघूया 4 पाहिजेत, मात्र षटकार ठोकला तर 500 रुपयाची मानकरी. वाह, किरण पाटीलने देखील चालू सीझन मध्ये चांगले पारितोषिक लावायला सुरुवात केलेली आहे. 5 मध्ये 4, 5 चेंडू 4 धावा. सुनील पाटील असतायत, षटकार मारण्याचा प्रयत्न जरूर करतील, कारण की नेहमी मोठ्या फटक्याने त्यांनी आपला अकाउंट ओपन केलेले आहेत. बघूया गुरु पाटील देखील तितक्या ताकदीचे गोलंदाज आहेत. आणि हा फटका तर मला वाटतं चौकार येईल, षटकार नाहीये. सामना जिंकलाय AJ स्पोर्ट निंबवली संघानं. अभिनंदन अभिनंदन. AJ स्पोर्ट निंबवली आणि 8 लाख टॉप लाख राम पाटील साहेब ऑल टीम.
मातोश्री 40+ चाविंद्रा या राम पाटील साहेब, सुदाम पाटील, सकाराम पाटील, ऑल टीम आपण मान्यवर कक्षामध्ये या. नक्की ताडाली